नमस्कार. आज आहे रविवार आणि मी बनवलं इथे सांबार, खोबऱ्याची चटणी आणि इडली. दुपारी मी चिकूसाठी एक अजून उत्तप्पा करून देईल. त्याला उत्तप्पा खूप आवडतो त्यामुळे. आणि आता सध्या इडली खाईल तो. तर इथे मी सांबार जरा जास्त बनवले कारण रात्रीच्या जेवणामध्ये सांबार राईस होऊन जाईल. कारण आज भरपूर कामं आहेत. आज थोडंफार काही पेंट आहे ते झाल्यानंतर मग आम्ही साफसफाईला घेऊ. तर इडली बघा किती छान आणि सॉफ्ट झाल्यात. त्याचं मी बॅटर कसं बनवते ते मी आधी पण दाखवलं आहे, त्यामुळे आता फक्त मी काय बनवलं तेवढं दाखवते. असं काही साफसफाई वगैरे असेल ना तर पहिला जेवणाचं काय आहे ते बनवून ठेवून द्यायचं, नाही ते जेवून घ्यायचं आणि नंतर मग बाकीची कामं करायला घ्यायची. नाही तर मग काय बनवू याच्यात वेळ जातो आणि नंतर कामं एकदा हातात घेतली ना नंतर मग ते किचनमध्ये जाऊ वाटत नाही. तर तुम्ही बघितलात आधीच्या व्हिडिओमध्ये किचनचं जे आहे ते मी सगळं साफ करून घेतलं आहे. आणि आज आहे ते हॉलचं जे कलर आहे ते होऊन जाईल. एक वॉल आहे त्याला फक्त थोडासा वेळ लागतो आहे. आणि हे लाईटवाले दादा आले होते तर त्यांच्याकडून सगळे लाईट आहेत त्या फिटिंग करून घ्यायच्या होत्या. लॅम्प आहेत ते आणि काही बटन वगैरे आहे ते ॲडजस्टमेंट करायची होती ते स्विचबोर्डमध्ये. त्यानंतर मग फक्त हॉलचंच काम आम्ही काढले, जास्त काही नाही. येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल काय काम आहे ते. हॉलमधला सगळा पसारा जो आहे तो पूजा रूममध्ये ठेवला आहे, त्यामुळे खूप धूळ बसली आहे देवांच्या मूर्त्यांवरती सुद्धा. तर ते मी उद्या आवरेल. तर आत्ता सध्या ह्यांचं जे बाहेरचं काम ते होईपर्यंत आम्ही दोघंजणे जे आहोत ते बेडरूममधली दोन्ही बेडरूम जे आहे ते साफ करायला घेतो. कारण नंतर वेळ नाही आहे, संदीपचं पण ऑफिस असतं, मला एकटीला काय होणार नाही त्यामुळे. तर हे बघा झाडांवरती आणि ह्यांच्यावरती किती धूळ बसली, हे सगळं जे आहे ते धुवायचं आहे. कलरचं काम काढलं ना तर हे असंच होतं. हे जे लॅम्प आहे ना हे त्याने काढलं होतं तर मी स्वच्छ जे आहे ते पुसून घेतलं, कारण नंतर मला लावल्यानंतर व्यवस्थित पुसता येत नाही आणि ह्याच्यात पण धूळ वगैरे जमा झालेली. आता पुसले स्वच्छ. तर चिकूच्या बेडरूमपासून मी सुरुवात केली आहे, म्हणजे संदीप जे आहे ते बाकीचे वॉल वगैरे आहेत ते झाडून घेतो आहे, फॅन वगैरे पुसून घेतो आहे. आणि मी बसून जे स्विचबोर्ड आहे, फोटो फ्रेम आहे, भिंती वगैरे ते मी स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेते. स्विचबोर्ड नेहमी मी कोलगेटची जी पावडर आहे, आपली ब्रश करायची जी पावडर असते ना कोलगेटची, त्याच्यात थोडंसं पाणी टाकते आणि त्याने पुसते. खूप स्वच्छ स्विचबोर्ड निघतात. व्हाईट कलरचे स्विचबोर्ड असेल ना तर खूप छान निघतात. कितीही त्याच्यावर डाग लागली असेल ना तरीसुद्धा स्वच्छ निघतात. कोणतेही लिक्विड वगैरे वापरायची गरज नाही आहे. आणि लहान मुलांचे आपण फोटो जे आहेत ते सगळे जे आहे कोलाजमध्ये करून ठेवतो, तसे चिकूचेसुद्धा मी करून ठेवले होते. त्यानंतर काही वॉल फ्रेम वगैरे असेल तर त्या पुसून घेते. आणि हा जो बेड आहे त्यावर बरीच धूळ जमा होते, कारण ह्याच्यावर अशी डिझाईन आहे, प्लेन नाही आहे. प्लेन असलं तर पटकन आपण पुसून घेतो, त्यामुळे ह्याच्यावर बारीक अशी डिझाईन असल्यामुळे ना व्यवस्थित पुसावं लागतं आणि धूळ जी आहे ती निघून जाते. सागवानचा बेड आहे हा. आम्हाला असा वाटला होता चेंज करावा, पण हा खूप छान बेड आहे त्यामुळे आम्ही चेंज करत नाही आहे. चिकूच्या बेडरूमला हा तेवढा सूट होत नाही तरीसुद्धा आम्ही ठेवला आहे, कारण तो प्युअर सागवानचा आहे, त्याचा काही भेटणार नाही. त्यामुळे वॉलवरती हा असा कलर असला ना तर लगेच डाग दिसतात. आणि थोडंसं सर्फ एक्सेल टाकून मी नेहमी जे आहे ते भिंती अशा ओल्या कपड्याने पुसून घेते. चिकूचं चाललं होतं बेबी येणार आहे माझ्या बेडरूमला, कलर देऊया वगैरे, पण सगळ्या घराचा कलर चांगलाच आहे, खूप काही जास्त खराब नाही झालं आहे. बाहेर हॉलमध्ये थोडंसं काम काढलं आहे आम्ही, त्यामुळे मग म्हटलं चला आता थोडंसं कलर ठेवण्यासाठी पूर्ण हॉललाच कलर करून घेऊया. आणि इथे चिकू बघा मला मदत करतो आहे. त्याला सांगितलं इथे स्टडी टेबलच्या खाली इथे बसून आहे ना तेवढं मला पुसून दे, कारण तिथे तो बसून अभ्यास करतो आणि पाय लावतो, त्यामुळे तिथे खूप काळं झालं आहे. आणि हे काही लॅम्प आहे जे डायनिंग टेबलच्या इथे होतं, तर हे पुसून मला ठेवून द्यायचे. आता ह्यांची गरज नाही आहे, कारण आता हे लावायचेच नाही आहे. आधी होतं तिथे ते छान दिसत होतं, पण आता डायनिंग टेबलच्या इथे जे आहे ते लॅम्प लावले, त्यामुळे हे हँगिंगवाले ठेवून द्यावे लागणार. तर हे सगळे व्यवस्थित मी ठेवून देते आता पुसून वगैरे. हे जे कर्टन्स आहेत ते सुद्धा मला मशीनला लावायचे. मला आज 2-3 वेळा मशीन लावायची आहे, कारण बरेच जे आहे ते सामान वगैरे आहे धुवायचे, कारण सगळ्यांवरती धूळ बसलेली आहे. कितीही आपण बेडरूमचे दरवाजे बंद ठेवले ना तरी धूळ बसते. तर गादीचा कवर, बेडशीट, कुशन कवर, पिलो कवर हे सगळे मी मशीनला लावलेत. ते होईपर्यंत मी ही विंडो जी आहे ती पूर्ण घासून आणि वायपरने पुसून घेते. संदीप मला इथे पाण्याची बकेट जे आहे ते भरून आणून देतो आहे, कारण सारखं मला ये जा करावं लागेल. तर मी म्हटलं मी एवढं घासते.
आणि ही जी गॅलरी आहे ती मी धुवून घेते, तू फक्त पाणी आणून दे म्हटलं. तर वायपरने जे आहे ना सगळं पाणी जे खिडकीवरचं काढून घ्यायचं. खूप छान पद्धतीने खिडक्या आहेत त्या साफ होतात. मी असंच करते. आणि आपलं विम जे लिक्विड आहे त्यानेच मी घासलेलं आहे. तर त्या बेडरूमचं झालेलं आहे सगळं साफ. मी थोडं थोडंच दाखवते कारण खूप वेळ लागतो साफ करायला आणि व्हिडिओज करायला. आणि तो दरवाजा पण आम्ही लावून घेतला आहे कारण आता तिथे कुणी जायला नको आणि तिथे काही धूळ वगैरे व्हायला नको. तर मी माझं ड्रेसिंग टेबल आहे ते साफ करायला घेतले. तोपर्यंत संदीप जे आहे ते बाहेरचे फॅन आहे ते पुसून घेतो आहे. किचनचा राहिला होता आणि फ्रीज वगैरे पुढे सरकून पुसून वगैरे घ्यायचं होतं. तर तो ते करतो. तोपर्यंत मी म्हटलं माझं ड्रेसिंग टेबल करते आणि नंतर येतो मग हा फॅन पुसायला आणि खिडकी वगैरे धुवायला. तर चिकूचा बेडरूम जरी तो असेल ना तरी आता बेबी आल्यानंतर आमच्या चौघांचा बेडरूम हाच असणार आहे. आणि बेबीचा कॉट किंवा जो काही झोपाळा वगैरे असेल तो सुद्धा याच बेडरूममध्ये राहणार आहे. आणि हे काय कर्टन वगैरे आहे ते सुद्धा मला काढून मी मशीनलाच लावणार आहे. गरम पाण्यात जरा वेळ ठेवायचा निरमा टाकून आणि मग मशीनला लावेल. त्याचे क्लिप्स आहेत त्या काढल्यानंतर मशीनला छान आणि व्यवस्थित निघतात. शेअर कर्टन आहे ते हाताने धुवावे लागतात कारण ते खूप पातळ असतात आणि पटकन निघतात निरम्यात जर भिजत ठेवले तर. तर असो, या रूमच्या पण सगळ्या भिंती आहेत त्या मी ओल्या कपड्याने पुसून घेतल्या आहेत. फोटो फ्रेम आहेत ते सगळे मी पुसून वगैरे घेतलेत. आणि फॅन, बेडशीट हे जे कम्फर्ट आहे ते सुद्धा मला मशीनला वगैरे लावायचे होते. तर अशी सगळी सफाई माझी झालेली आहे. मी खूप जास्त काही दाखवलं नाही कारण बराच उशीर होत होता. बाहेरचं अजून बाकी होतं पूजा रूमचं. तर हे बघा 3:30 वाजले. या दादांचा सुद्धा कलर करून झाला होता आणि आता ते फरशीवर जे काही सांडलं होतं तर ते सगळं काढत होते. आणि याने खूप छान जे आहे ते कलर दिला. एकदम हळू काम करत होते ते पण खूप छान त्यांनी कलर दिला. त्यानंतर त्यांचं ते होईपर्यंत ना मी म्हटलं TV युनिट जे आहे त्यातला सगळा जो पसार आहे तो व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवावा. रांगोळीचे डबे वगैरे होते त्यावर पण बरेच धूळ वगैरे बसली होती ते मी धुवून टाकले आणि नंतर मग व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेत. आम्हाला रात्र झाली हे सगळं करण्यामध्ये. व्हिडिओ तेवढं मी दाखवलं नाही पण भरपूर कामं होती सगळी आम्ही दोघांनी मिळून आवरली. आणि जो झोपाळा आहे तो सुद्धा आम्हाला लावून घ्यायचा होता कारण ते दादा होते तर त्यांच्या मदतीने थोडंसं लावून घेतल्यानंतर मग तेवढं उचलणार नाही. परत त्या पिना लावायच्या होत्या. त्याच्या आधी म्हटलं मी पुसून वगैरे देते नंतर तुम्ही दोघांनी मिळून ते लावा. आणि ते दादा आहेत ना ते पण आम्हाला थोडी थोडी मदत करत होते सामान इकडे तिकडे ठेवण्यासाठी. त्यांचं काम झालं होतं म्हणून. तरी मी त्यांना बोलली तुम्ही लवकर घरी जावा नाही तर आम्ही तुम्हाला कामं सांगू. तर ते बोलत होते काय नाही होतं आम्ही करतो म्हणून. तर त्याने बाहेरची पूर्ण हॉलची फरशी आहे ती पुसून टाकली ओल्या कपड्याने. आणि या कड्यासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतल्यात. नंतर कोण काढून परत धुणार. चान्स मिळाला की जेवढं साफ करता येईल तेवढं मी करून घेते. त्यानंतर सगळ्यात शेवटी जे आहेत ते पिलो कवर, कुशन कवर सगळे बदलायचे होते. हे जे कवर आहेत ना यावर जास्त धुवू नये. यावर ऑलरेडी कवर होता त्यावरती बेडशीट त्यावरती प्लॅस्टिक त्यामुळे हे खूप खराब नाही झालेत. आणि ते खूप टाईट आहेत मला काढता येत नाही ते त्यामुळे ते चांगलेच आहेत. तर ते मी तसेच ठेवते त्यावर मी नेहमी कवर वगैरे झाकत असते.
आणि कुशन कवर आहे ते पण मी बदलते आत्ताच, कारण मला मशीन परत एकदा लावायची आहे. जसे जसे कपडे सुकतात ते तसे मी दडी करूनसुद्धा ठेवते आणि परत मशीनला लावते. उद्या कारण पूजा रूम पूर्ण क्लीन करायचं आहे, त्यामुळे मला आज हे सगळं आवरायचं होतं. आणि एवढं भारी वाटतं आहे ना, दिवाळीला जशी आपण साफसफाई करतो ना, किंवा नवीन घरात आपण जातो तेव्हा जी सफाई असते ना, तशी वाटते. एवढं छान आणि स्वच्छ वाटतं आहे घर आता. एक वेगळंच आहे ना समाधान मिळतं जेव्हा आपण असं साफसूफ करतो तेव्हा. असं हलकं हलकं वाटतं, घर हलकं वाटतं. किंवा एखाद्या वेळेस आपण वॉर्डरोब पूर्ण जरी क्लीन केलं ना, तरी असं हलकं हलकं वाटतं, छान वाटतं, मला फ्रेश वाटतं, मोकळं मोकळं वाटतं, असं असं म्हणायचं आहे मला. आणि तुमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कमेंट्स वाचल्या होत्या किचन क्लिनिंगमध्ये, नको एवढं काम करत जाऊ वगैरे. तर माझ्याशिवाय आता करणारं कोणी नाही आणि करावं तर लागणार आहे. तर मी माझी स्वतःची काळजी घेऊनच करते, स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागते. आणि आता दोघं मिळून करतो आहे आम्ही, त्यामुळे होतं आहे पटकन. आणि रात्रीचं जेवण वगैरे आहे ते मला काही जास्त बनवायचं नाही आहे, फक्त राईस बनवायचं आहे. कारण सांबार मी सकाळी जास्त बनवला होता त्यामुळे. तर सगळी कामं झाल्यानंतर मी माझी केस धुतली, कारण खूप धूळ जमा झालेली. आत्ता फ्रेश वाटते कुठेतरी आंघोळ करून. आणि आता मी फक्त राईस बनवला आहे आणि चिकूसाठी माझ्यासाठी पिझ्झा मागवला आहे आम्ही, कारण बऱ्याच दिवसापासून आम्हाला खायचा होता. तर म्हटलं चला आज मागूया. मला माहिती आहे ते अनहेल्दी आहे. आणि आम्ही काल आहे ना शनिवारी वेबसिरीज बघितली होती द फॅमिली मॅन. तर त्याचे 3 एपिसोड राहिले होते बघायचे आणि ते आमचा विचार नव्हता आज बघायचा, पण पुढे काय झालं ना, ही एक्साइटमेंट असते, त्यामुळे चला म्हटलं आज 3 आपण संपूर्णच टाकूया. तर ते 3 एपिसोड आम्ही बघितले. कोणती गोष्ट आपण अर्ध्यावर सोडली ना तर असं वाटतं पुढे काय झालं, पुढे काय झालं. मग त्यासाठी आम्हाला ती बघावं लागलं. आणि दुसऱ्या दिवशी हे सगळं मला साफ करायचं होतं. पूजा रूममधलं आणि टी व्ही युनिटमधलं सगळं सामान, देवांच्या मूर्त्या, खूप धूळ जमा झालेली. चला तर मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.